आज भाजी काय बनवावी हा प्रश्न तर होताच आणि त्यात गरमागरम पिठलं खाण्याची देखील इच्छा होती। त्यामुळे मी आज झटपट पिठलं बनवत आहे। त्यासाठी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ 2 चमचे मी इथे घेतलेलं आहे। त्यात आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि त्याचं असं पातळ बॅटर आपण तयार करून घेणार आहोत। चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित पाणी घालून हे पीठ एकजीव हलवून घेणार आहोत आणि त्याच्या सर्व गुठळ्या आपण काढून घेण्यासाठी पुन्हा हाताने आपण हे पीठ हलवून घेणार आहोत। त्यानंतर आपण इथे गावरान लसूण घेतलेला आहे, तो आपण एका खलबत्त्यात कुटून घ्यायचा आहे। गावरान लसूण असला की पिठल्याला आणखी जास्त मस्त खमंग अशी टेस्ट येते। त्यानंतर आपण लगेचच फोडणीसाठी एक कांदा कट करून घेतलेला आहे। पिठलं बनवण्यासाठी आपण इथे एक बारीक कांदा कापून घेत आहे आणि लगेचच आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे फोडणीसाठी। त्यामध्ये गरजेनुसार तेल घातलेलं आहे आणि फोडणीसाठी आपण इथे मोहरी देखील घातलेली आहे। मोहरी तडतडल्यानंतर आपण लगेचच कापलेला कांदा त्यामध्ये घातलेला आहे। कांदा थोडा तेलावर परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये ठेचलेला लसूण घालणार आहोत। त्या अगोदर आपण पिठाचं बॅटर केलं होतं त्यामध्ये लाल तिखट, जिरे पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आपला कांदा तेलावर गुलाबी रंगाचा परतून घेतल्यानंतर आपण लगेचच ठेचलेला लसूण त्यामध्ये घातलेला आहे आणि कढीपत्ता देखील ह्यामध्ये घातलेला आहे। तुम्ही असं झटपट पिठलं तयार करून मला नक्की कमेंट करून सांगा की हे कसं बनतं। पिठलं बनवण्याच्या देखील बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण हे आपलं झटपट तयार होणारं पिठलं आहे आणि हे सर्व बॅटर आपण एकजीव करून घेतल्यानंतर पुन्हा परतलेल्या कांद्याबरोबर आपण ते कढईमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आपण ते व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे। त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून आपण ते व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि त्यानंतर थोडंसं शिजण्यासाठी आपण झाकण ठेवून त्याची वाफ येऊपर्यंत पिठलं हे आपण शिजवून घेणार आहोत। लगेचच आपण थोडंसं 5 मिनटं झाकण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण कोथिंबीर कट करून त्यामध्ये घालणार आहोत। त्यानंतर आपण थोडेसे शेंगदाणे तव्यावर भाजून घेणार आहोत आणि आपण ते शेंगदाणे ओबडधोबड कुटून घ्यायचे आहेत आणि ते आपण पिठल्यामध्ये घालणार आहोत। सर्वात शेवटी आपण हे शेंगदाणे घालणार आहोत। तुम्ही पाहू शकता इथे ओबडधोबड कुटलेले शेंगदाणे आपण ह्या पिठल्यासोबत एकजीव करून घेणार आहोत। बऱ्याच ठिकाणी बारीक शेंगदाण्याचा कूट देखील घातला जातो, पण आपण इथे ओबडधोबड शेंगदाणेच घातलेले आहे। त्यानंतर आपण कोथिंबीर घालून पुन्हा एकदा पिठलं एकजीव करून घेतलेलं आहे आणि इथे आपलं झटपट पिठलं तयार झालेलं आहे। गरमागरम भाकरीबरोबर हे पिठलं खूपच अप्रतिम लागतं। तर इथे आपली ज्वारीची भाकर तयार झालेली आहे आणि एका प्लेटमध्ये आपण पिठलं देखील काढून घेतलेलं आहे। तर असा आपला आजचा पिठलं भाकरीचा बेत होता। आवडलं तर नक्की लाईक करा।